कोपरगावचे ग्रामदैवत संजीवनी मंत्राचे उगमस्थान, अतिशय पौराणिक, प्राचीन आणि धार्मिक परंपरा असलेले श्री क्षेत्र बेट देवस्थान कोपरगाव येथील शुक्रतीर्थ म्हणजेच परम सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये येणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते। सध्या मंदिरात दूरवरून राज्य परराज्यामधून नागरिक दर्शनासाठी येत आहेत। त्यामुळे गुरु शुक्राचार्य मंदिर गाभारा दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्याचं काम सुरू आहे। नाशिक येथील प्रसिद्ध उद्योगपती यांच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास जात आहे। हे काम करत असताना ध्यान मंदिर आढळून आलं आहे। या संदर्भात ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आवड यांनी माहिती दिली असून ते म्हणाले की मंदिरामध्ये गाभारा दुरुस्तीचं आणि सुशोभीकरणाचं काम करत असताना गाभाऱ्यासमोरील सभामंडपाच्या वरील भागात आजपर्यंत कोणीही कधीही न पाहिलेली जागा आम्हास आढळून आली आहे। गाभारा दुरुस्ती करत असताना सभामंडपाच्या बाजूस एक छोटीशी खिडकी आढळून आली आहे। ती खिडकी उघडली असता सभामंडपाच्या वर व सभामंडपाच्या गच्चीच्या खाली 12x12 या जागेमध्ये 6 फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली आहे आणि हे ध्यान मंदिर असेलच असा अंदाज वाटतोय, अशी माहिती परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगावचे ट्रस्टी अध्यक्ष बाळासाहेब आवड यांनी दिले आहे। लेपनाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता। हे काम करत असताना आम्हाला एक अशी गोष्ट आढळून आली की जी आम्हाला आपल्यापैकी मंदिरामध्ये कोणालाही माहीत नव्हती। मंदिराच्या इतिहासातही त्याची नोंद कुठे सापडलेली नव्हती। गाभारा दुरुस्ती करत असताना कळसाच्या बाजूला वरती सभामंडपाच्या वरती एक छोटासा झरोका आम्हाला दिसला। तो झरोका उघडला असता गाभाऱ्याच्या समोर जे सभामंडप आहे आणि सभामंडपाची गच्ची आहे, ते सभामंडप आणि सभामंडपाच्या गच्चीमध्ये 12x12ची एक ओपन स्पेस आम्हाला सापडली। त्या ओपन स्पेस कंप्लीट म्हणजे जवळजवळ हजारो वर्षापासून तिला कोणी उघडलेही नसेल, काही नसेल। अतिशय स्वच्छ आणि कूल एकदम थंड अशी ती ओपन स्पेस तिथे होती। आमचा असा कायच आहे की तिथे ध्यान मंदिर असावं, कारण ती ध्यानाला बसण्यासाठी जागा होती। मनुष्य ध्यानाला बसल्यानंतर कमीत कमी वरती 1 ते 1.5 फूट जागा राहते। इतकं ते 12x12ची ती कंप्लीट ओपन स्पेस आम्हाला तिथे आढळून आली। याच्या अगोदर ती कोणालाही त्याची कल्पना नव्हती। गाभारा दुरुस्ती करत असताना अचानक ह्या ऐतिहासिक जागेचा आम्हाला शोध लागला। आम्ही ती जागा आता स्वच्छ करून घेतलेली आहे। तिथे व्यवस्थित पूजा अर्चा करून ती परत बंद करणार आहोत। ध्यान मंदिर म्हणून ती तशीच राहणार आहे, कारण तिला वरती जाण्यासाठी जवळजवळ 10-12 फूट वरती चढावं लागतं। नंतर 4 फूटमध्ये जाऊन मग त्या गाभाऱ्यामध्ये उतरावं लागतं। त्यामुळे तिथे जाण्यासाठी कोणाला ॲक्सेस नाही आहे, तिथे जाता येणार नाही। फक्त ती जागा स्वच्छ करून त्याची पूजा अर्चा करून आम्ही ती परत बंद करून ठेवणार आहोत आणि त्याची नोंद आम्ही आमच्या रजिस्टरला आणि इतिहासात घेऊन टाकणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा त्याबद्दल काहीतरी माहिती मिळेल। या अशा पद्धतीने त्याची नोंद घेतल्या जाईल। धन्यवाद। बैठ या प्रसंगी सचिव ॲडव्होकेट संजीव कुलकर्णी, खजिनदार ॲडव्होकेट गजानन कुंढाळकर, सदस्य सुहास कुलकर्णी, सदस्य हेमंत पटवर्धन, मंदिर प्रमुख सचिन परदेशी, स्थानिक व्यवस्थापक कमिटी आदी हजर होते। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।